मेट्रो 3च्या आचार्य आत्रे मेट्रो स्थानकानंतर आता वर्डी मेट्रो स्थानकातही छतगळती सुरू। तिकीट काउंटर जवळ गळती होत असल्याचं पाहायला मिळतंय। छतगळतीमुळे आता प्रवाशांमध्ये नाराज। मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार। कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात। दादर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाचा आवाहन। नवी मुंबई पनवेल परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची कसरत। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना कसरत। पालिकेच्या वतीनं सखल भागात सक्शन पंपाद्वारे पाण्याचा निचरा, मात्र पावसामुळे ठाणेकरांची दाणादाण। अंबरनाथ शहरात बी कॉम्बिंग वरून आता नवरे नगरकडे जाणार रस्ता जलमय झालेला आहे। त्यामध्ये 10 मिनिटांच्या पावसानं रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाचा महापालिका मुख्यालयाला फटका बसलेला आहे। टेरेसवरील पाणी थेट आता आयुक्तांच्या दालनात शिरत असल्याचं पाहायला मिळते। तर लिफ्टमध्येही गळती सुरू झाल्यानं जे आहे ती लिफ्ट बंद करण्यात आली। कल्याण खडकपाडा चौकामध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साचल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल झालेले आहेत। काही ठिकाणी रस्त्यावर चेंबरचं पाणी बाहेर पडत असल्यानं संपूर्ण रस्ता जलमय झाला।